नमस्कार सर्वांना. स्वतःसाठी जगायला शिका, स्वतःला जपा, स्वतःची आवड जपण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो. आज सकाळी लवकर उठली. रोज सकाळी आता लवकर उठते मी. स्वतःला एक वचन दिलं आहे. उठते मी आणि ते माझं वचन मी रोज पाळते. तुम्ही असं करू शकता. तुम्हाला काहीतरी रोज नवीन नवीन करायचं असेल तर रोज एक स्वतःला प्रॉमिस करा आणि रोज एक नवीन गोष्टी शिका. सकाळी लवकर उठली, अंघोळ वगैरे केली, मी माझं सगळं आवरलं. छोट्या मोठ्या कामं मी माझी आवरली. मी किचनमध्ये आली, जेवण बनवायला सुरुवात केली. पहिलं मी कुकर लावते. कुकरपासून माझी सुरुवात होते. कुकर वगैरे लावून झालं, भाजी वगैरे मी कापते. भाजी वगैरे कापून भाजीला फोडणी वगैरे देणं, मग डाळीला फोडणी देणं, भात तर कुकरमध्येच होतो. डाळ भात भाजी मी सगळं बनवून घेते. नंतर मग लास्टला मी भाकरी बनवते किंवा चपाती, जेही काही असेल रोज ते मी करते. आज भाकरी बनवायच्या होत्या, आज भाकरी करत होती. भाकरी वगैरे सगळं बनवून झालं. लगेच किचन वगैरे सगळं साफ करून घेतला. भांडी वगैरे सगळं मी घासून घेतलेली. सगळी कामं आवरली होती. मी माझी कामं 10-11 वाजेपर्यंत पूर्ण कामं सगळी झाली होती. कपडे, भांडी, जेवण, मुलांचं सगळं आवरणं, त्यांना अंघोळ, त्यांचं टिफिन, डबा, मुलांना तयार करणं, सगळ्या गोष्टी मी 10-11 वाजेपर्यंत सगळं माझं मी आवरलं होतं. कारण मी एक नवीन सवय लावून घेतली आहे स्वतःला की ह्या वेळेतच कामं करायची. म्हणून मी रोज त्याच वेळेत कामं करते. कधीतरी ठीक आहे, आपल्याला कधीतरी उशीर होतो ते चालतं, पण रोज आपण एक सवय लावून घेतली ना की ह्या टायमाला मला हे काम करायचं आहे, ते नक्की पूर्ण होतं. कधीतरी आपण समजू शकतो, पण रोज ही सवय तुम्ही लावून घ्या. खूप चांगली असते आणि खूप तुमच्यावर परिणाम ह्या गोष्टीचा खरंच पडतो. कुठेही आपण बाहेर जाता म्हणा, कुठेही काय, आपल्या घरातली कामं आवरली की आपलं मनही फ्रेश राहतं आणि माइंडही फ्रेश राहतं, दोन्हीही. आणि ना, एक महत्त्वाची गोष्ट सांगते तुम्हाला की तुम्ही स्वतःला जपा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःसाठी जगायला शिका. असे कित्येक स्त्रिया आहेत जे स्वतःला विसरून गेलेत. घरच्या जबाबदाऱ्या, कामाच्या जबाबदाऱ्या, मुलांच्या जबाबदाऱ्या, घर कुटुंबापणे पूर्णपणे स्वतःला झोकून दिलेत. ते स्वतः कोण आहे ते विसरून गेलेत. फक्त जगायचं आहे म्हणून ते जगत आहेत. असं करू नका. स्वतःची आवड जपा. स्वतःला काय आवडतं, काय नाही आवडत, तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये जास्त आनंद मिळतो ते करायला सुरुवात करा. तुम्ही कितीही काम केला तर तुम्हाला कोणी बोलणार नाही की तुम्ही एवढं काम केलात, आज आराम करा, आज काम करू नका, असं तुम्हाला कोणीच बोलणार नाही आहे. कामं तर आपली रोजचीच आहे, आपल्याला रोज काम करावं लागतं. पण दुःखी होऊन काम करू नका. तुमच्या मनाविरुद्ध तुम्ही कुठलंही काम करू नका. ते काम आपल्यालाच करायचं आहे. ते हशीखुशीने करा, तुमच्या मनाने करा. जेव्हा तुम्हाला वाटलं तुम्ही तेव्हा काम करायला सुरुवात करा, पण तुमच्या मनाने करा. तुम्ही तुमच्या मनासारखं राहा. मनामध्ये दाबून काही ठेवू नका. कुठल्याही गोष्टी तुमच्या मनात असेल तर पटकन बोलून टाका. समोरच्याला वाईट वाटलं तरी चालेल, पण तुमच्या मनात तुम्ही ठेवू नका. पहिल्यासारखं जग राहिलेलं नाही आहे, आता खूप विचित्र झालेलं आहे. स्वतःला जपण्याचा प्रयत्न करा. आपण जेवढं स्वतःला जपू आत्ता ह्या जगात आपण तेवढं व्यवस्थित राहू असं मला वाटतं आहे. म्हणून नेहमी स्वतःला जपा आणि स्वतःवर विश्वास करा. कारण जी स्त्री स्वतःवर विश्वास करते ती आयुष्यात कधी हार मानत नाही आणि मानणारही नाही आहे. ती स्वतःचा पहिला विचार करते, मग दुसऱ्यांचा विचार करते. कारण तिला माहीत आहे, जर मी ह्या जगात आली आहे तर सर्वात जास्त महत्त्वाची मीच असेल. जर मीच नसेल तर दुसरं कोणीच नसणार नाही आहे, हे तिला 100% माहीत असतं. म्हणून ती सर्वात आधी पहिलं स्वतःला जपते आणि स्वतःवर विश्वास ठेवते. विश्वास ठेवण्याचे खूप फायदे होतात. लोकं आपल्याला कोणी काही येऊन बोलत नाही आहे. आपलं स्वतःवर आपला कंट्रोल असतो, स्वतःवर आपला विश्वास असतो की आपण कसे आहात हे आपल्याला माहीत असतं. समोरचा कितीही काही बोललं तरी आपल्याला त्याचा काहीच परिणाम पडत नाही आहे. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्वतःसाठी जगायला सुरुवात करा. आपण स्वतःसाठी नाही जगत, आपण दुसऱ्यांसाठी जगतो. हा असा, तो तशी, ह्यांच्यासाठी जगायचं, मुलांसाठी जगायचं. तुमच्यासाठी जगा, तुमच्यासाठी जगायला सुरुवात करा. तुम्ही खूप महत्त्वाचे आहात. घरात मेन भाग जर तुम्ही असाल, कोणी असाल ते फक्त तुम्ही असाल. तुम्ही जर खुश, तुम्ही जर जगायला सुरुवात केली नवीन प्रकारे तर पूर्ण घरही नव्या प्रकारे जगायला सुरुवात करतं. तुम्हीही नवीन जगायला सुरुवात करता. म्हणून सर्वात आधी स्वतः नव्याने जगायला शिका. तुम्हाला जे गोष्टी आवडतात ते करा, पण जगणं विसरू नका. स्वतःला कामामध्ये पूर्ण झोकून देऊ नका. काम रोजच असतं. आयुष्य परत मिळत नाही. आयुष्य एकदाच भेटतं. ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच गोष्टी करा आणि आयुष्यात खूप खुश राहा.
बस एवढंच सांगेन, दुसरं काही नाही आहे. स्वतःची काळजी घ्या. तुम्ही स्वतःची काळजी घेतलात तर तुमचं कुटुंब चांगलं राहील आणि आपल्या कुटुंबाला कोणीही बघणार नाही आहे. तुम्हाला काही झालं तर 2 दिवस 4 दिवस लोकं येणार, बोलणार आणि जाणार. आपल्या कुटुंबाला आपणच वाचवू शकतो आणि आपल्या कुटुंबाला आपणच खुश ठेवू शकतो. हे सगळं फक्त आणि फक्त आपल्या हातात आहे. सगळ्या काही गोष्टी फक्त स्त्रीच्या हातात आहे. घरच्याच गोष्टी सांगते. घरात सुख आणणं, आनंद आणणं, सगळ्या गोष्टी आपल्या हातात आहे. आपण सुख आणू शकतो, आपण आनंद आणू शकतो, आपण जे पाहिजे ते करू शकतो. आपल्यामध्ये ती कला आहे. इतकं स्वतःला सक्षम बनवा की तुम्हाला आयुष्यात जे करायचं आहे तुम्ही करू शकाल. तुमच्या मुलांना चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवा. तुमच्या मुलांना काय चुकीचं काय बरोबर आहे त्या सगळ्या गोष्टी शिकवा. पण आयुष्यात स्वतःला आणि तुमच्या मुलांनाही काहीतरी शिकवा. असंच तुम्ही आयुष्य काढू नका. जगायचं आहे म्हणून जगू नका. स्वतःला जपा, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःसाठी जगायला शिका आणि स्वतःवर प्रेम करायला शिका. हे खूप महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टी तुम्ही 3ही गोष्टी जर केलात आयुष्य खूप सुंदर बनतो. जेव्हा तुम्ही स्वतःचा विचार करता ना तेव्हा देवही असं बोलतो की हा व्यक्ती स्वतःचा विचार करतोय, चल ह्या व्यक्तीच्या सगळ्या इच्छा आपण पूर्ण करू, असं देवही बोलतो. कारण जो व्यक्ती स्वतःचा विचार करतो तोच आता ह्या जगात सुखी आहे. म्हणून सांगते स्वतःचा विचार करा आणि आयुष्यात खूप छान छान गोष्टी करा. कोणाचा वाईट विचार करू नका. सगळ्या गोष्टी होतात. तुमचं मन साफ ठेवा. मन साफ असेल तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. जर मन साफ नसेल तर काहीच होत नाही आहे. तुम्ही मनाने चांगले आहात. तुम्ही कोणाचा वाईट विचार करत नाही, कोणाबद्दल वाईट बोलत नाही आहे. नमस्कार, मी रूपा प्राणी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. कशा आहात सर्वजण? सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि जय भीम. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी नवीन यूट्यूबर आहे. छोटासा प्रयत्न आहे, व्हिडिओ बनवते. खरंच लाईक करा, आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप छान दिवस गेला आज. स्कूल, ट्युशन, मुलांचं, घरातली कामं, सकाळी संध्याकाळी दुपारी खूप धावपळ. पण खूप असं वाटतं आपण बिझी असलो की खूप चांगलं. आजचा दिवस खूप छान गेला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला तर खरंच लाईक करा. चला सर्वांना बाय बाय आणि सर्वांनी स्वतःची काळजी घ्या.